आज संपूर्ण दिवस शेअर मार्केट सुरू राहणार आहे। त्याऐवजी सोमवारी शेअर मार्केटला सुट्टी देण्यात आली आहे। अयोध्येमध्ये 22 तारखेला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं हा निर्णय घेण्यात आला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी व्हॅनिटी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे। जरांगे आज मुंबईकडे रवाना होणार आहेत। त्यामध्ये सोय करण्यात आली आहे। तब्येत त्यांची चांगली राहावी यासाठी मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी या व्हॅनिटी व्हॅनची व्यवस्था केली आहे। मनोज जरांगेंनी लोकसभेची निवडणूक लढवावी असा सल्ला वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी दिलाय। लोकसभेत गेल्यानंतरच प्रश्न सुटतात। कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवायचे असतील तर लोकसभा निवडणुकीबाबत जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी असंही आंबेडकरांनी म्हटलंय। येत्या लोकसभेमध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या 60,000 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे रवाना झालेत। शहरातले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून अन्नधान्य सोबत घेऊन ते आंदोलनासाठी रवाना झालेत। मनोज जरांगे जो आदेश देतील त्यावरून पुढची दिशा ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नांदेडमधल्या मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे रवाना झालेत। मनोज जरांगेंनी मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होण्याचं आवाहन मराठा समाजाला केलंय आणि त्यानुसार जिल्ह्यातले शेकडो मराठा महिनाभर पुरेल इतकं रेशन घेऊन आंदोलनासाठी निघाले। पुण्यामध्ये मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी कर्मचाऱ्यांची कुमकता वाढवण्यात आली आहे। मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी पुण्यामध्ये सर्वेक्षणाची सूचना राज्य मागासवर्ग आयोगानं महापालिकेला केली आहे। त्यानुसार 12 लाख घरांमध्ये सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज असल्यानं 1,500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शासन आपल्या दारी कार्यक्रमातून लोकांची काहीही कामं होत नसून लोकांना यामध्ये फक्त इकडून तिकडून जमवून आणलं जातं असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय। म्हणून लोकांची कामं होण्यासाठी आपण जनाधिकार कार्यक्रम सुरू केल्याचं त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात सांगितलं। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं नोटीस बजावली आहे। बारामती अॅग्रो कंपनी तसंच इतर खासगी कंपन्यांच्या व्यवहार प्रकरणात ईडीनं ही नोटीस बजावली आहे। पुढच्या आठवड्यामध्ये ईडीमार्फत रोहित पवारांची चौकशी होण्याची शक्यता आहे आणि या आधी देखील रोहित पवार यांच्या कारखान्यांवर आयकर विभागानं छापे टाकलेले होते।